नमस्कार. जावळी तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा कुसुंबी हा गट आहे. भाजपच्या दृष्टीनं या ठिकाणी एकतर्फी सामना होईल असं त्यांचं मत आहे. मात्र या ठिकाणी शिवसेनेनं देखील फार मोठं आव्हान भाजपसमोर उभं केलेलं आहे. शिवसेना संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, त्यानंतर सहसंपर्क प्रमुख अंकुशबाबा कदम आणि त्यासोबतच जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे या गटाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळं या गटात देखील फार मोठ्या चुरशीच्या लढती होणार आहेत. या गटात नेमक्या कशा लढती होणार आहेत या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार. स्वागत आहे तुमचं या कुसुंबी गटाच्या विश्लेषणासाठी. तर कुसुंबी गटामध्ये जे काय भाजपकडून या ठिकाणी ज्ञानदेव रांजणे जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत, त्यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांना पुन्हा एकदा भाजपनं विश्वास दाखवलेला आहे. यापूर्वी देखील त्यांनी याच गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवून जिंकलेली होती आणि पुन्हा एकदा भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. तर त्यांच्या विरोधात जे शिवसेने शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख आहेत एकनाथ ओंबळे, की ज्यांचं सर्वसामान्य लोकांमध्ये फार मोठं काम आहे सेनेच्या माध्यमातून, आरोग्यविषयक असेल किंवा सामाजिक असेल, तर अशा पद्धतीचे एकनाथ ओंबळेंच्या पत्नी कविता ओंबळे या ठिकाणी त्यांच्या विरोधात लढत आहेत. नक्की कशी लढत होईल या गटामध्ये? कुसुंबी जिल्हा परिषद गटाची रचना जर तुम्ही पाहिली तर मेढा नगरपंचायत निर्मितीनंतर हा कुसुंबी जिल्हा परिषद गट निर्माण झालेला आहे. तर कुसुंबी गटामध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अर्चना रांजणेंनी नेतृत्व केलं आणि या देखील निवडणुकीमध्ये सर्वसाधारण खुल्या वर्गातील महिलेसाठी आरक्षित मतदारसंघ झाल्यामुळं पुन्हा एकदा अर्चना रांजणे भाजपच्या माध्यमातून छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचं नेतृत्व मान्य करून त्या रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पती ज्ञानदेव रांजणे यांचं जे काही विकासात्मक काम आहे तिथं शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून केलेलं विकास कामं राबवलेली हे जे या कामाचं जर आपण आढावा घेतला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी कुसुंबी गटामध्ये भाजपने यापूर्वी दिलेला आहे. त्यामुळं विकासात्मक वाटचाल या गटाची चांगल्या पद्धतीनं रांजणेंनी केल्यामुळं एक हाती सत्ता किंवा एक हाती नेतृत्व त्यांचं त्या गटामध्ये सक्षम आहे. परंतु या गटाचं जर भौगोलिक विचार बघता आपण जर पाहिलं तर तिथं डोंगर उतारावरच्या ज्या गावांमध्ये मुंबईकर मंडळी आहेत की जे मुंबईत कामानिमित्त आहेत, त्यांचा शिवसेनेकडे जास्त ओढा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी हे एकत्र येऊन निवडणूक लढवत असताना कुसुंबी संपूर्ण जिल्हा परिषद गट हा शिवसेनेला सोडण्यात आला आहे. त्यामुळं एकनाथ ओंबळे जे सहसंपर्क प्रमुख आहेत सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे, की जे एकनाथ शिंदेंच्या जवळचे मानले जातात, तर त्यांच्या पत्नीला इथं मैदानात शिवसेनेने उतरवलेला आहे, कविता ओंबळेंना. आणि शिवसेनेच्या एकनाथ ओंबळेंचा जो राजकीय तिथला कामाची पद्धत आहे किंवा इतर लोकांना, जी नागरिकांना, मतदारांना किंवा तिथल्या जनतेला ज्या अडीअडचणींमध्ये मदत करण्याचा भाग असेल, अशा सर्व बाबींचा विचार केला तर एकनाथ ओंबळे हे वाहटे, बोंडारवाडी असेल, केडंबे असेल, अगदी मुकवली हा जो पट्टा आहे की जो पश्चिमेकडे येतो, हा जिल्हा परिषद गटाच्या पश्चिमेकडच्या भागामध्ये त्यांचं तिथं मतदारांमध्ये चांगलं वजन आहे. त्यामुळं एकंदरीत कविता ओंबळे विरुद्ध अर्चना रांजणे अशीच तिथं लढत होत आहे. तर एक अपक्ष उमेदवार तिथे रिंगणात उतरला, परंतु या दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होईल. त्यामध्येच जर आपण पाहिलं तर अर्ज माघारीच्या दिवशी बुधवारी एकनाथ शिंदेनी इथे सभा घेतली. तसं पाहिलं गेलं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये आले, मात्र जावळी तालुक्यामध्ये त्यांचं गाव असताना देखील त्यांनी जावळी तालुक्यामध्ये एकही कार्यक्रम आयोजित केला नाही. मात्र काल त्यांनी प्रचारसभेची त्यांनी आयोजन केलं एकनाथ शिंदेंना घेऊन. एकनाथ शिंदेंनी व्यासपीठावरून शासनाच्या सगळ्या योजना मांडल्या, त्याचबरोबर लाडक्या बहिणींना आवाहन केलं की माझ्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी राहा. त्यामुळे तिथला एक माहोल जो शिवसेनेनं जो कॅप्चर केलेला आहे तो वेगळ्या पद्धतीचा कालचा जाणवला. त्याच्यामुळे कुठंतरी ही लढत आता वेगळ्या वळणावर चाललेली आहे. आणि एकनाथ शिंदेंची सभा झाल्यामुळं आता एकनाथ शिंदे शिवसेनेला देखील, शिंदे गटाच्या शिवसेनेला देखील ही लढत आता चुरशीची करावी लागणार आहे. त्या पद्धतीने, त्या ताकदीने ही निवडणूक लढवावी लागणार आहे. याच गटामध्ये नवी मुंबईचे संपर्क प्रमुख अंकुश कदम, की ज्यांनी मेढा नगरपंचायत हातात घेण्यासाठी आपले पूर्णपणे राजकीय कसब पणाला लावलं होतं, यामध्ये ते अपयशी जरी झाले असते तरी 5 उमेदवार त्यांनी नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले. त्यांचं गाव देखील मालचवडी याच गटामध्ये येतं. आणि या गटामध्ये ह्या दोन्ही एकनाथ ओंबळे आणि अंकुश कदम या दोन्ही मातब्बरांची ताकद जर इक्वल त्यांनी केली किंवा एकत्र येऊन त्यांनी जर निवडणूक ही लढवली, तुल्यबळ उमेदवार दिला असल्यामुळं दोन्ही लढती या तुल्यबळ पद्धतीने होतील, असं एकंदरीत तिथलं राजकीय चित्र दिसून येत आहे.
नक्की कोणत्या मुद्द्यावर कुसुंबी गटामध्ये जास्त निवडणुकीवर भर दिला जाईल? म्हणजे तिथं बोंडारवाडी धरणाचा प्रश्न आहे, पुन्हा तुकाराम ओंबळेंचा स्मारकाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर इतर जे काही प्रश्न आहेत, यापैकी कुठल्या मुद्द्यावर हा निवडणूक फोकस करेल? बोंडारवाडी धरणाचा प्रश्न आहे तर तो एकनाथ शिंदे गट देखील सत्तेमध्ये आहे आणि जो भाजप. अर्चना रांजणे उतरतात भाजपमधून, त्या देखील ते देखील पक्ष सत्तेवर आहेत. त्यामुळे कुठंतरी त्या धरणाचा प्रश्न हे दोन्ही गट एकत्र येऊनच मार्गी लावू शकतात किंवा दोन्ही गट सत्तेत असल्यामुळे दोन्ही पक्षांची ती नैतिक जबाबदारी आहे की बोंडारवाडी धरणाच्या प्रश्नाच्या संदर्भाने त्या दोन्ही पक्षांना नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या धरणाच्या प्रश्नावर काम करावं लागेल. त्यामुळे तो प्रश्न ना शिवसेना भाजपवर ढकलून मोकळे होऊ शकत नाही किंवा भाजप शिवसेनेवर ढकलून मोकळे होऊ शकत नाही. त्यामुळे तो प्रश्न आहे, गरजेचा आहे, निकडीचा आहे. तिथल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो तितकाच मूलभूत प्रश्न आहे. परंतु त्या प्रश्नाकडे दोन्ही पक्षांनी आता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघावं लागेल आणि एकत्र येऊन काम करावं लागेल. त्याचा कोणताही परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर जाणवला नाही, कारण दोन्ही पक्ष सत्तेमध्ये आहेत. नाही, एका बाजूला गटाचा जर विचार केला तर ज्ञानदेव रांजणे आणि पत्नी त्यांची अर्चना रांजणे हे दोघंही गटामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. तर त्याच्या दुसऱ्या बाजूला संपर्क प्रमुख अंकुशबाबा कदम आणि सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे या दोघांनी एकत्रित ताकद तिथे लावलेली आहे. आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये नक्की कुणाच्या बाजूने सध्या वातावरण आहे? तुम्ही जर बघितलं तर ज्ञानदेव रांजणे हे कायम तेथील नागरिकांना, मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना हे सातत्यानं बळ देत असतात. त्यांची जी काय केडर बेस आहे कार्यकर्त्यांचा, तो ग्रासरूटपर्यंत रुजलेला आहे. तितकासा प्रभाव एकनाथ ओंबळे आणि अंकुश कदमांचा तितकासा दिसत नाही, कारण हे मुंबईला कामानिमित्त राहतात. फार संपर्क त्यांचा जितका ज्ञानदेव रांजणेंचा संपर्क आहे कार्यकर्त्यांची, मतदारांची किंवा तेथील नागरिकांची, तितका संपर्क या दोन व्यक्तींचा दिसून येत नाही. म्हणजे ग्रासरूटपर्यंत ज्ञानदेव रांजणे हे रुजलेले आहेत. अगदी छोट्या छोट्या वाडी वस्तीपर्यंत ज्ञानदेव रांजणे पोहोचलेले आहेत. त्यांच्या DCC बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून पोहोचलेले असतील किंवा अर्चना रांजणेंना विकास कामं जिल्हा परिषदेमध्ये राबवताना त्या माध्यमातून पोहोचले असतील. त्यामुळे त्यांची ही पाठी भरलेली आहे. त्या मानाने कविता ओंबळेंची पाठी ही तशी कोरी आहे. ते फक्त एकनाथ ओंबळे यांच्या जे काही त्यांचं सामाजिक काम आहे त्या सामाजिक कामाच्या जोरावर पुढे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं ज्ञानदेव रांजणे इतकाच जनसंपर्क या दोन्ही नेत्यांचा दिसून येत नाही. त्यांना तो जनसंपर्क वाढवावा लागेल. त्यांना येथील गावांची, तिथल्या राजकीय परिस्थिती जाणून घ्यावी लागेल आणि त्या पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये राबवावी लागेल. नक्कीच, म्हणजे एका बाजूला सामाजिक कामं आणि दुसऱ्या बाजूला विकास कामं, या दोन मुद्द्यावर या ठिकाणची लढत होणार आहे. यानंतर कुसुंबी गटामध्ये जो गण येतो तो आहे आंबेगर गण. आंबेगर गण हा इतर मागासवर्गीय पुरुषासाठी राखीव झालेला आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये हा एकमेव गण हा इतर मागास पुरुषासाठी राखीव झालेला आहे. या ठिकाणी सुद्धा कुणबी ओबीसीला उमेदवारी मिळेल की मूळ ओबीसीला उमेदवारी मिळेल हा एक संभ्रम होता. मात्र तो संभ्रम या ठिकाणी पूर्णपणे निकालात निघाला आणि या ठिकाणी ओबीसी, मूळ ओबीसी दोन्ही जे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, हे दोन्हीही मूळ ओबीसी मध्ये आहेत. म्हणजे काका पुतण्यामध्येच इथं लढाई होते. तर या गणाचं नक्की काय गणित असणार आहे? आंबेघरतर्फ मेढा गण जर तुम्ही विचार केला तर पंचायत समितीच्या 6 गणांमधून एकमेव गण आहे की तो इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे. या ठिकाणी युवा मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत सागर दानवडे, ही ज्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, ते ज्ञानदेव रांजणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. तर त्यांच्याकडं कुणबी प्रमाणपत्र असल्यामुळे त्यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी स्वतःहून नकार दिला, माघार घेतली. विजयाची हमी त्यांना होती. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. युवकांचं संघटन त्या गणामध्ये त्यांचं मजबूत आहे. तरी देखील भाजपच्या इतर उमेदवारांना आपल्या कुणबी प्रमाणपत्राच्या उमेदवारीमुळे कुठंतरी दगाफटका होऊ नये किंवा भाजपच्याबद्दलची नाराजी वाढू नये या उद्देशाने सागर दानवडे यांनी आपली उमेदवारी माघार घेतली आहे. त्याच वेळेला सावलीचे जे सरपंच आहेत की ज्यांनी काम चांगलं केलेलं आहे ग्रामपंचायतीमध्ये किंवा त्यांनी पत्रकारितेमध्ये काम केलेलं आहे, असा एक विजय सपकाळांसारखा नवा उमदा युवक भाजपनी तिथं आंबेघर गणामधून उतरवलेला आहे. तर त्यांचाच पुतण्या म्हणून ओळखला जातो. त्यांच्या दूरच्या नात्यातून पुतण्या म्हणून तो ओळखला जातो. आतिश कदम हा देखील आक्रमक आहे. त्याचंही संघटन त्या गणामध्ये युवकांचं चांगलं आहे. तर त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणे अपेक्षित होतं. मात्र तो गट
हा शिवसेनेला सुटल्यामुळे आतिश कदम जे वरोशीचे आहेत त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे पंचायत समिती गणासाठी. त्यामुळे ही काका पुतण्यांमधील लढाई इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तितकीच चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. दुरंगी असा सामना या आंबेडकर गणामध्ये समोरासमोर लढत दोघांची दिसते, कारण दोघांशिवाय तिसरा उमेदवार नसल्यामुळं काका पुतण्यांमधल्या लढाईमध्ये काका जिंकतो की पुतण्या जिंकतो हे आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये किंवा निवडणूक झाल्यानंतर किंवा प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या रणनीतीवरून समजून येईल. मात्र तिथं सरळ लढत आहे दोघांमध्ये आणि ही लढत तितकीच तुल्यबळ ताकदीची लढत होईल. तर यानंतरचा जो दुसरा गण आहे कुसुंबी गटातील तो आहे कुसुंबी पंचायत समिती गट. तर या कुसुंबी भौगोलिकदृष्ट्या हा गण हा फार मोठा आहे की पलीकडं धरणाच्या पलीकडची गावं आणि अलीकडे कुसुंबीचा जो पट्टा आहे दक्षिणेचा पट्टा असा मिळून हा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा गण आहे. आणि या गणामध्ये सुद्धा महिला राखीव जागा आहे. तर इथेही दुरंगीच लढत होत आहे. सुनीता धुंदळे यांची एक उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आहे. तर या ठिकाणी कसा सामना होईल दोघांमध्ये? कुसुंबी पंचायत समिती गण जर तुम्ही पाहिला तर कुसुंबी पंचायत समिती गणामधली राजकीय गणितं खूप निरनिराळी आहेत. इथं छोटी छोटी गावं आहेत किंवा बामनोलीकडचा दुर्गम भाग आहे, परंतु राजकीय गणितं वेगवेगळे आहेत. कुसुंबी गणामध्ये भाजपकडून लक्ष्मी चिकणे ज्या गांजेच्या सरपंच आहेत त्या चांगलं त्यांचं काम आहे त्या इच्छुक होत्या. त्याचबरोबर सुनील देशमुख जे गांजेचे आहेत त्यांच्या पत्नीसाठी ते देखील आग्रही होते भाजपकडे. त्याचबरोबर कुसुंबीमधून पुष्पा चिकणेंची उमेदवारी होती. चंद्रकांत वेंधे म्हणून जो बाबाराजे प्रतिष्ठान मुंबईमध्ये त्याचं कामकाज पाहतात किंवा त्यांचं तिथलं संघटन मुंबईकरांचं चांगलं आहे ते देखील आपल्या पत्नीसाठी आग्रही होते. मात्र त्यांचं ऐनवेळेला मतदार यादीमधलं नाव जे आहे ते उशिराने दाखल झालं, त्यामुळे ते त्या उमेदवारीमधून बाहेर पडले गेले. परंतु भाजपमध्ये एकंदरीत इच्छुकांची संख्या अधिक होती. आणि गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं इतर मागास प्रवर्गासाठी हा आरक्षित मतदारसंघ असताना राम कदमांसारख्या उमेदवाराला उमेदवारी अंतिम झाली होती, मात्र ऐनवेळेला कुसुंबीकर एकवटून ती उमेदवारी राम कदमांच्या ऐवजी कुसुंबीऐवजी गांजे गावामध्ये गेली आणि विजय सुतार तिथून निवडणूक लढवली. अशाच परिस्थिती, अशीच पद्धत, अशीच काहीची परिस्थिती या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा कुसुंबी गावामध्ये उमेदवारी देताना काही लोकांनी आखली होती आणि पुष्पा चिकणेंना उमेदवारी मिळू नये या पद्धतीनं काही लोकांनी कयास बांधला होता. मात्र तो अंतिम क्षणी मारुती चिकणे असतील किंवा पुष्पा चिकणेंचे पती असतील जगन्नाथ चिकणे या सर्व मंडळींनी, चंद्रकांत वेंधे यांनी सर्वांनी प्रयत्न करून कुसुंबी गावातच उमेदवारी आपली मिळवली व पुष्पा चिकणेंची उमेदवारी भाजपनं तिथं सक्षमपणे उभ्या केल्यात पुष्पा चिकणेंना. तर भाजपकडून उमेदवार पुष्पा चिकणे दिल्यानंतर दक्षिण पट्ट्यामध्येच उमेदवारी दिली जावी किंवा दक्षिण पट्ट्यामधलाच उमेदवार असावा अशा पद्धतीने शिवसेनेने अंकुश कदमांनी ही उमेदवारी आपल्या कुसुंबी गणातून करंडीचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत विलास धुंदळे त्यांच्या पत्नी सुनीता धुंदळेंना तिथं रिंगणात उतरवलेलं आहे. त्यामुळं तसं पाहायला गेलं तर दुरंगी लढत होते. मात्र दुर्गम भाग हा कोयनाकाठचा जो बामनोली भाग आणि हा दक्षिण पट्टा या दोन पट्ट्यांमध्ये, या दोन विभागांमध्ये हा गण विभागला जातो. या ठिकाणी विकास कामे देखील शिवेंद्रराजेंची मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मात्र दक्षिण पट्ट्यामध्ये एक हाती होल्ट हा अंकुश कदमांचा दिसून येतो. आता ते सुनीता धुंदळेंसाठी आणखी प्रयत्न काय करतात किंवा मतदान मिळवण्यासाठी बामनोली विभागामध्ये त्यांची कशी राजकीय गणितं किंवा कशा पद्धतीनं ते राजकीय व्यूहरचना आखतात, मतदारांना आकर्षित करतात शिवसेनेकडं. कारण एकनाथ शिंदेंचा विभाग देखील त्याच विभागामध्ये त्यांचं दरेतर्फ तामगाव येतं. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या प्रभावाखाली तिथले मतदार किती शिवसेनेला जवळ करतात किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करतात हे पुढील टप्प्यामध्ये आपल्याला दिसून येईल. मात्र आत्ता कुसुंबी गणामध्ये भाजपने कंबर कसलेली आहे. कुसुंबी गणातील प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांचा जो त्यांचा गट आहे तो त्यांनी पूर्णपणे ॲक्टिव्ह केलेला आहे, ॲक्टिव्ह मोडमध्ये दिसतोय. आणि या सर्व गोष्टींच्या पाठीमागं ज्ञानदेव रांजणे हे आहेत. ज्ञानदेव रांजणेंनी आपला गट ह्या कुसुंबी गणामधील पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडमध्ये आणलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कुसुंबी गणामध्ये कोणतंही चुकीचं राजकारण घडलं जाणार नाही किंवा आपल्या उमेदवाराला दगाफटका होणार नाही याची परिपूर्ण काळजी ते घेत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे अंकुश कदम देखील कंबर कसलेले आहे त्यांनी की सुनीता धुंदळे ही त्यांची प्रतिष्ठेची लढत त्यांनी केलेली आहे. मला वाटतं अंकुश कदमांचं गाव देखील त्याच गावात येतं. अंकुश कदमांचं मालचवंडी हे गाव त्या गावात येतं. तर मालचवंडीच्या लगतच हे करंडी गाव आहे आणि विलास धुंदळे हे त्यांचे समर्थक मानले जातात.
त्यांच्या जवळच्या गावामधले ते चांगले समर्थक म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी करंडीमध्ये ती उमेदवारी घेतलेली आहे. तसं पाहायला गेलं तर यापूर्वी बऱ्याच वर्षांपूर्वी या विभागाला प्रतिनिधित्व मिळालं होतं, पण अलीकडच्या ह्या 15 ते 20 वर्षांमध्ये या दोन्ही दक्षिण विभागामध्ये कुसुंबी असेल आणि करंडी असेल इथे उमेदवारी पहिल्यांदाच राजकीय पक्षांनी दिलेली आहे. असं माझ्या तर समोर राजकीय चित्र दिसतं आहे की यापूर्वी फार वर्षांपूर्वी उमेदवारी झाली असेल, अन्यथा किंवा अलीकडच्या ह्या 15 ते 20 वर्षांमध्ये या करंडी गावामध्ये उमेदवारी आलेली आहे. त्यामुळं अंकुश कदमांना देखील तिथं राजकीय ताकद आपली आजमावी लागेल, मतदारांना मतदान करण्यासाठी किंवा शिवसेनेकडं आकर्षित करावं लागेल, अशी तिथली राजकीय थोडीशी परिस्थिती घनामधली दिसून येते. निश्चितच भाजपसाठी हा अतिशय सुरक्षित असा मतदारसंघ मानला जातो. एका बाजूला शिवसेनेचे एकनाथ ओंबळे, अंकुश कदम यांचं असलेलं सामाजिक कार्य, दुसऱ्या बाजूला ज्ञानदेव रांजणे, अर्चना रांजणे यांची असलेली विकास कामं छत्रपती शिवेंद्रसिंहराजांच्या माध्यमातून, या दोन्हीपैकी कुठल्याची निवड मतदार इथं करणार आहे हे आपल्याला लवकरच समजणार आहे. धन्यवाद.